Good morning, dear students. I am Varsha Miss, and today we are going to start our second unit part, means Bhag 2. Students, look at the picture. What they are doing? Yes, they are doing exercise, means व्यायाम. मराठीमध्ये एक्सरसाइजला व्यायाम असे म्हणतात आणि आज आपण याच व्यायामाशी संबंधित असलेली कविता अभ्यासणार आहोत. कविता क्रमांक 5, व्यायामाचे महत्त्व. या कवितेचे कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. इस कविता के कवि है राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. व्यायामाचे महत्त्व या कवितेचे कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि त्यांचं खरं नाव आहे माणिक बंडोजी ठाकूर. यांचा कार्यकाळ आहे 1909 ते 1968. हे संत कवी आहेत, समाज सुधारक आहेत. अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाज विघातक मीन्स हार्मफुल टू सोसायटी, समाजासाठी नुकसानकारक गोष्टींवर हल्ले चढवणे म्हणजे आक्रमण करणे. त्यांनी देशभक्ती, अहिंसा मीन्स नॉन व्हायलन्स आणि आत्मसंयम मीन्स सेल्फ कंट्रोल यांचे पाठ दिले. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. राष्ट्रसंत ही त्यांना जनतेने दिलेले नाव आहे. उपाधि मतलब होता है सम्मान से दिया गया कोई नाम. अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन मीन्स इरॅडिकेशन ऑफ अनटचेबिलिटी. अंधश्रद्धा निर्मूलन मीन्स इरॅडिकेशन ऑफ सुपरस्टिशन्स. स्वच्छता, क्लीनिनेस. सर्व धर्म समभाव मीन्स इक्वॅलिटी. याविषयी कळकळीचे आवाहन करणे, मनापासून विनंती करणे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इन्होंने समाज को दिल से निवेदन किया है कि आप पढ़ो, किसी भी प्रकार का भेदभाव मत मानो, अंधश्रद्धा मत मानो और सफाई पे ध्यान दो. कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्य म्हणजे ममता, प्रेम भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो. इन्होंने ग्रामगीता नाम का जो ग्रंथ लिखा है वो गांव गांव में बहुत ही आदर के साथ पढ़ा जाता है. आता या कवितेमध्ये काय दिले बरं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी? तर या कवितेमध्ये मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व, अतिशय महत्त्वाची ही ओळ आहे. बहुत ही इम्पॉर्टंट ये लाईन है. प्रस्तुत कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे. जर तुम्हाला प्रश्न आला की या कवितेतून तुम्हाला काय संदेश मिळतो, तर तुम्हाला लिहायचं आहे की या कवितेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व सांगत आहेत.
हा होता पाठ परिचय आणि आता सुरुवात करणार आहोत आपण कवितेला. अरे रे, हा पहा आळशी मुलगा, मीन्स लेझी बॉय. आता आपल्याला आळस घालवायचा असेल तर काय करावं लागेल बरं? तर आपल्याला आळस घालवण्यासाठी व्यायाम करावा लागेल. अगर हम लोग को सुस्ती हटानी तो क्या करना पड़ेगा? हम लोग को करना पड़ेगा व्यायाम, मीन्स एक्सरसाइज. हे आहे आपल्या कवितेचे पहिले पद, मतलब ये है हमारे कविता का पहला पद, मीन्स स्टैंजा. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी. म्हणजेच काय? तर व्यायाम हा आरोग्यदायी मित्र आहे. आरोग्यदायी म्हणजे आरोग्य देणारा, मीन्स हेल्थ गिविंग. की व्यायाम हा आपला असा मित्र आहे की जो आपल्याला आरोग्य देतो. मतलब एक्सरसाइज या व्यायाम करना ये हमारा एक ऐसा दोस्त है, एक ऐसा मित्र है कि जो हमें अच्छा आरोग्य देता है. हे ध्यानी ठेवावे सूत्र. सूत्र म्हणजे सिक्रेट किंवा रहस्य. ध्यानी ठेवणे म्हणजे लक्षात ठेवणे, की आपण सर्वांनी हे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि व्यायाम हा आपला आरोग्यदायी मित्र आहे. व्यायाम ये हमें अच्छी सेहत, अच्छा स्वास्थ्य देने वाला मित्र है. आळस वैरी मानिला सर्वत्र. आळस म्हणजे लेझीनेस. वैरी, वैरी म्हणजे दुश्मन किंवा शत्रू. आळस वैरी मानिला सर्वत्र. सर्वत्र सगळीकडे, मीन्स एव्हरीवेअर. सर्वतोपरी. सर्वतोपरी मीन्स बाय ऑल वेज, सर्व प्रकारे. म्हणजे आळस ही गोष्ट अशी आहे, आलस या लेजीनेस ही गोष्ट अशी आहे, ये चीज़ ऐसी है कि जिसको हर जगह पे और हर तरीके से अपना दुश्मन मानना चाहिए. म्हणजे आळस ही गोष्ट प्रत्येक प्रकारे, प्रत्येक मार्गाने आपल्यासाठी शत्रू आहे. आणि व्यायाम हा आपला खरा मित्र किंवा आरोग्यदायी मित्र आहे. मतलब आलस हमारा दुश्मन है, ये बात हमेशा हमें याद रखनी है. और व्यायाम करना मतलब अपने सच्चे दोस्त के साथ रहना, क्योंकि वो हमें एक अच्छी सेहत, अच्छा स्वास्थ्य प्रदान करता है. वाव, यम्मी. सात्विक भोजन मीन्स न्यूट्रिशियस फूड. पण आपण जर सात्विक भोजन घेतले पण व्यायाम नहीं केला तर काय होईल? अगर हमने न्यूट्रिशियस फूड भी खाया लेकिन अगर व्यायाम नहीं किया तो क्या होगा? आपले पुढचे पद आहे, व्यायामाविन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपन, अन्न पचन सहजची. म्हणजेच व्यायामाविना म्हणजेच व्यायाम न करता, बिना व्यायाम किए. सात्विक भोजन, सात्विक भोजन म्हणजे पौष्टिक आहार, मीन्स हेल्दी फूड. जर आपण व्यायाम केला नहीं आणि आपण सात्विक भोजन घेत राहिलो, मतलब क्या? अगर हम लोगों ने व्यायाम नहीं किया और सिर्फ अच्छा खाना हम लोग खाते रहे तो क्या होगा? ते ही मारी विकारी होऊन. विकारी होणे मीन्स अनहेल्दी होणं. म्हणजेच जे अन्न आधी पौष्टिक आहार होता, मतलब हमारे लिए जो न्यूट्रिशियस फूड था, तेच आपल्यासाठी अनहेल्दी होईल. म्हणजे तोच आहार विकारी होईल आणि आपल्या शरीराला तो बाधक होईल. मतलब हमारे स्वास्थ्य के लिए वही खाना हानिकारक बन जाएगा. व्यायामे होय अग्निदीपन.
व्यायाम केल्याने मतलब एक्सरसाइज करने से आपल्या शरीरामध्ये अग्नि उत्पन्न होतो. हमारे बॉडी के अंदर एक फायर बन जाता है, एक फायर उत्पन्न होता है. अग्नि दीपन होने म्हणजे अग्नि निर्माण होने मीन्स एक तरीके का डाइजेस्टिव फायर हमारे शरीर के अंदर उत्पन्न होता है. व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये अन्न पचनासाठी आवश्यक असलेली अग्नि किंवा ऊर्जा निर्माण होते. मतलब हमारे शरीर के अंदर एक तरीके की ऊर्जा तयार हो जाती है. त्यानंतर काय होतं? अन्न पचन सहजची मीन्स इझिली, आरामात. आणि एकदा का व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जर ऊर्जा निर्माण झाली तर त्या अग्नीमुळे आपले अन्न पचन जे आहे ते अगदी सहज होते. मतलब हमने जो खाना खाया है वो खाना बहुत अच्छे से पच जाता है. आणि अशा प्रकारे व्यायाम अन्न पचनाला मदत करतो. मतलब हमारे अन्न को पचन करने के लिए व्यायाम हमारी मदद करता है. ही आहे आपली रक्तव्यवस्था मीन्स ब्लड सर्क्युलेशन. व्यायामाचा ह्याच्यावर काही परिणाम होतो का बरं? चला तर पाहूया. ज़रा देखें इसके ऊपर व्यायाम करने से क्या असर होता है. व्यायामे जड़त्व जाई दूरी, व्यायामे अंगी राहे तरतरी, रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. म्हणजेच व्यायामे जडत्व जाई दूरी. जडत्व मीन्स इनॲक्टिवनेस म्हणजेच सुस्तपणा, सुस्ती. आपल्या शरीरामध्ये जी सुस्ती असते, आळशीपणा असतो, तो व्यायाम केल्याने दूर होतो. हमारे शरीर में जो सुस्ती होती है वो व्यायाम करने से दूर हो जाती है. व्यायामे अंगी राहे तरतरी. तरतरी म्हणजे उत्साह, फ्रेशनेस. जर आपण व्यायाम करतोय तर आपला शरीर हे नेहमी उत्साहित रहते. व्यायाम करने से हमारा शरीर हमेशा उत्साही बना रहता है. रक्त व्यवस्था उत्तम शरीरी. जर आपण व्यायाम केला तर आपल्या शरीरामधील जी रक्तव्यवस्था आहे ती अतिशय उत्तम प्रकारे काम करते. मतलब अगर हम लोग व्यायाम करते हैं तो हमारे शरीर के अंदर जो रक्त व्यवस्था है वो भी बहुत अच्छे तरीके से कार्य करती है. वाढे विचारी सजीवपण. विचार सजीव होणे म्हणजे विचार करण्याची क्षमता वाढणे. मतलब सोचने की क्षमता बढ़ जाना. जर आपण व्यायाम करतोय तर आपले विचार देखील समृद्ध बनतात. आपण चांगले विचार करू शकतो. व्यायाम करने से हमारे विचार तक समृद्ध बनते हैं और हम लोग अच्छे विचार कर सकते हैं. अच्छी सोच हमारे अंदर उत्पन्न होती है. हा पहा व्यायाम केल्याने होणारा आणखी एक फायदा. व्हॉट अ मसल्स. व्यायामाने सशक्त स्नायू. व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामहीना पित्त कफ वायू, जर्जर करीती अत्यंत. म्हणजेच व्यायामाने सशक्त स्नायू, सशक्त मजबूत. स्नायू मीन्स मसल. जर आपण व्यायाम केला तर आपले स्नायू जे आहेत ते अतिशय मजबूत होतात. अगर हम लोग व्यायाम करते हैं तो उसके वजह से हमारे शरीर के जो स्नायु है वो मजबूत बनते हैं. व्यायामे मानव होय दीर्घायू. दीर्घायू मीन्स लॉन्ग लाईफ. जर आपण व्यायाम केला तर मानवाचं जीवन हे वाढतं, त्याचं आयुष्य वाढतं. व्यायाम करने से इंसान की जो लाइफ है, उसका जीवन है, उसकी उम्र जो है वो लंबी हो जाती है.
तो दीर्घायू होतो. व्यायामहीना पित्त कफ वायु. पित्त मीन्स एसिडिटी, कफ आपको पता है, वायु मीन्स गैस. व्यायामहीना म्हणजे व्यायाम नहीं केला तर. अगर हम लोगों ने व्यायाम नहीं किया तो ये 3 जो हमारे दुश्मन हैं वो बढ़ जाते हैं. जर आपण व्यायाम केला नाही तर पित्त, कफ आणि वायू हे काय करतात? जर्जर करीती. जर्जर करणे, त्रास देणे, तकलीफ देना. अत्यंत, अत्यंत म्हणजे खूप किंवा जास्त. जर आपण व्यायाम केला नाही तर पित्त, कफ आणि वायू हे तीनही आपल्याला अतिशय त्रास देतात. मतलब अगर हमने व्यायाम नहीं किया तो हमें पित्त, कफ और वायु ये तीनों तकलीफ़ें बहुत ज़्यादा बढ़ सकती है. अपन नियमित व्यायाम केला तर काय होईल? अगर हम लोग नियमित व्यायाम करेंगे तो क्या होगा? हे आपल्या कवितेचे शेवटचे पद आहे. व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायामे अंगे वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. म्हणजेच व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती. प्रतिकारशक्ती इम्युनिटी. जर अपन व्यायाम केला तर आपली प्रतिकारशक्ती वाढते. मतलब अगर हम लोगों ने व्यायाम किया तो हमारी प्रतिकारशक्ति बढ़ जाती है. स्वावलंबनाची प्रवृत्ती. स्वावलंबन सेल्फ डिपेंडेंट. आणि जर आपण व्यायाम केला तर आपल्यामध्ये स्वावलंबनाची प्रवृत्ति उत्पन्न होते. मतलब हम लोग एक तरीके से स्वावलंबी बन जाते हैं. व्यायाम में अंगे वाढे स्फूर्ती. स्फूर्ती उत्साह. जर आपण व्यायाम केला तर आपण नेहमी स्फूर्तिशील बनून राहतो, नेहमी उत्साही असतो. मतलब व्यायाम करने से हम हमेशा उत्साही रहते हैं. आपण नेहमी उत्साही असतो. आणि हा उत्साह कशाचा असतो? तर हा उत्साह आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये जाणवतो. मतलब कोई भी काम अगर हमारे सामने आता है तो हम उसको उत्साह के साथ कर सकते हैं. कोणतेही कार्य आपण उत्साहाने करू शकतो. तर अशा प्रकारे आपण या कवितेमध्ये व्यायामाने आपले कोणकोणते फायदे होत आहेत ते पाहत आहोत. अशा प्रकारे आपण व्यायाम केल्याने एक आनंदी जीवन जगू शकतो. मतलब व्यायाम करने से हम लोग एक खुशियों भरा जीवन जी सकते हैं. स्टूडेंट, I hope you like this lecture. Goodbye and take care.